दिवसभराची धावपळ, स्वयंपाक, मुलं, घरकाम आणि शेवटी जेव्हा सगळे झोपायला जातात, तेव्हा माझ्या दिवसाचा शेवट अजून झालेलाच नसतो. कारण माझ्यासाठी रात्र म्हणजे फक्त दिवस संपण्याची वेळ नाही, तर उद्याची सुंदर सुरुवात तयार करण्याची वेळ असते. सगळ्यात आधी मी किचनमधली भांडी आवरते. दिवसभर वापरलेली प्रत्येक प्लेट, वाटी आणि चमचा डिशवॉशरमध्ये लावताना असं वाटतं की दिवसाचा एक अध्याय पूर्ण झाला. पूर्वी ही सगळी भांडी हाताने धुवायला खूप वेळ जायचा, पण आता हा छोटासा बदल माझा बराच वेळ वाचवतो. रात्रीचं ही कामं पूर्ण केली की सकाळी उठल्यावर सिंक भरलेलं दिसत नाही आणि दिवसाची सुरुवाती अगदी हलकी वाटते. तर इथे ना मी सगळे भांडे डिशवॉशरमध्ये लावून घेतले होते. जे भांडे डिशवॉशरमध्ये जातात, बेसिकली स्टीलचे सगळे भांडे हे डिशवॉशरमध्ये जातात. तर मी इथे वाटी, चमचे, मुलांचे स्कूलचे टिफिन, प्लेट्स, कढई हे सगळे डिशवॉशरमध्ये लावून घेते. आणि मी डिशवॉशर आहे ना दिवसभरातून एकदाच स्टार्ट करते, ते रात्रीचं. याच्यासाठी की दिवसभराचे सगळे भांडे लागल्या जातात आणि दुसऱ्याच दिवशी मला अगदी स्वच्छ धुतलेले भांडे मिळतात. आता आणि जे भांडे मी घासून म्हणजे जे टाकू नाही शकत डिशवॉशरमध्ये, ते मी हाताने घासून घेते. जसं तुम्हाला हे पॅन दिसला असेल, हा टेफ्लॉनचा पॅन आहे, जो हाताने नाही घासल्या जात. म्हणजे डिशवॉशरमध्ये नाही टाकू शकत मी, तर मी तो हाताने घासून घेते. आता वेळ आहे किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्याची. दिवसभरात कितीही वेळा साफ केलं तरी रात्रीची क्लिनिंग वेगळीच वाटते. गॅस, प्लॅटफॉर्म आणि छोट्या छोट्या गोष्टी पुसून झाल्या की किचन पुन्हा एकदा नवीनसारखं दिसायला लागतं. कधी कधी वाटतं उद्या पुन्हा हेच सगळं होणार आहे, पण तरीही हे काही मिनटं स्वतःसाठी काढायला मला खूप आवडतात. कारण सकाळी स्वच्छ किचन पाहिलं की दिवसाची सुरुवातच सकारात्मक होते. किचन झालं की माझा पुढचा थांबा असतो लिव्हिंग रूम. दिवसभर मुलांचे खेळ, कुशन्स, ब्लँकेट सगळं थोडंसं विस्कटलेलंच असतं. एक एक वस्तू पुन्हा तिच्या जागेवर ठेवताना घरी जणू दिवसभरानंतर शांत होतं. हे फक्त क्लिनिंग नाही, हा माझा छोटासा इव्हिनिंग रिच्युअल आहे. रात्री फक्त 10 मिनटं दिली की सकाळी उठल्यावर एक नीटनेटकं, शांत आणि सुंदर लिव्हिंग रूम आपलं स्वागत करतं. आणि खरंच सांगायचं तर त्यामुळे सकाळची घाईही थोडी कमी होते. लोकांना वाटतं हाऊस रिसेट म्हणजे सगळं परफेक्ट ठेवणं, पण माझ्यासाठी हाऊस रिसेट म्हणजे परफेक्शन नाही. माझ्यासाठी हा स्वतःला दिलेला एक छोटासा विराम आहे. माझ्या कुटुंबासाठी उद्याची सुंदर सुरुवात तयार करणं आहे आणि स्वतःलाही सांगणं आहे की आजचा दिवस छान गेला, आता उद्यासाठी तयार आहोत. तुम्हीही रात्री झोपण्याआधी घर रिसेट करता का? तुमची अशी एखादी छोटी सवय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे अनुभव वाचायला खूप आवडतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभ रात्री, गुड नाईट. थँक्यू सो मच. काळजी घ्या आणि आनंदी राहा.